नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रितेश मस्करे, विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर वर्धा जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे। आज आपण आहे प्रगतशील शेतकरी श्री निलेश भाऊ गावकर राहणार सुकडीबाई यांच्या शेतामध्ये आज आपला महाकाल या चण्यावर पीक पाणीचा कार्यक्रम झाला। तर जाणून घेऊ त्यांच्याकडनं त्यांना महाकाल चना कसा वाटला आणि शेतकऱ्यांना सांगाल की चनाचं महाकाल चनाचं जे वैशिष्ट्य आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने याची पेरणी केलेली आहे। तर नमस्कार निलेश भाऊ, आपला परिचय एकदा। मी निलेश प्रभाकररावजी गळूकर राहणार सुकडीबाई तहसील सेलू जिल्हा वर्धा येथील एसआरटी शेतकरी आहे। चना कसा वाटला आपल्याला? चना तो खूप सुंदर आहे सर। याला कसा छाटणीचं काम नाही पडलं, ब्रँचेसचं प्रमाण भरपूर आहे याच्यात आणि चांगला सुंदर वाढला तो। आपण हा जो 2 एकराचा प्लॉट आहे, त्या 2 एकराच्या प्लॉटवर कोणत्या पद्धतीने चना लावलेला आहे? हा टोकन पद्धतीने चना लावला आहे। टोकन यंत्र जे ते आपलं तर त्यांनी चना लावला। हा एकरी 12.5 किलो टोकन केली आहे याच्यात। हा 2 एकराचा प्लॉट आहे। 24 ते 25 किलो चना लागला याला। तर शेतकरी मित्रांनो, निलेश भाऊंनी हे 5 फुटाचे बेड केले आहे आणि विशेष म्हणजे निलेश भाऊ एसआरटी शेतकरी आहे, म्हणजे शून्य मशागत करून हे शेती करतात। 5 फुटाच्या बेडवर मागल्या वर्षी त्यांनी आपलं जे सोयाबीन आहे मालविका म्हणून यांचा पण चांगला उत्पन्न घेतलेला आहे आणि एका बेडवर 5 फुटच्या बेडवर यांनी हे 2 तास महाकालचे लावलेले आहे। तर तुला जे मागच्या वर्षी आपण मालविका सोयाबीन लावलं होतं त्याचा उतारा किती आला होता आपल्याला? त्याचा मला 30 किलो पेरणी केली होती मी यावाल्या 2 एकरात। तर त्याचा उतारा आला मला 24 क्विंटल, एकरी 12 क्विंटल उतारा आला त्याचा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एकदा झाडाची क्वालिटी दाखवा ना। पाहू शकता तुम्ही, ब्रँचेस पाहू शकता आणि घाट्या पाहू शकता। आता शेतकरी म्हणतात की इल्या गेलाय, वाढलाय खूप, पण तुम्ही पाहू शकता झाडाची क्वालिटी वगैरे। आणि हे निलेश भाऊ जे आहे हे प्रगतशील शेतकरी आहे, एसआरटी पद्धतीने शेती करतात, ठीक आहे। आणि आपला जो चना आहे याच्यामध्ये डबल दाण्याची घाटी 70% अशी कंपनी म्हणत आहे, ठीक आहे। तर तुम्ही पाहू शकता, एक झाड उपलतो एकच झाड आहे, तर बघू शकता एकच झाड आहे आणि ब्रँचिंग पहा, सब ब्रँचेस काढणारी व्हरायटी आहे ही। आणि घाट्या पण पाहू शकता, जवळपास एका फांदीला 15-16च्या जवळपास घाट्या आहे आणि डबल दाण्याची घाटी पण आहे याच्यामध्ये। तर निलेश भाऊ, एकदा आपला परिचय पुन्हा एकदा। माझं नाव निलेश प्रभाकररावजी गळूकर राहणार राहणार सुकडीबाई तहसील सेलू जिल्हा वर्धा येथील एसआरटी शेतकरी आहे। माझा मोबाईल नंबर आहे 93 70 18 39 52। धन्यवाद निलेश भाऊ, धन्यवाद।